बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भात। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा मिळणार का हा सवाल उपस्थित होतोय। अजित पवार हे 2 दिवसांनी दिल्लीमध्ये जाणार आहेत। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। रोहन, राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये कमी जागा मिळणार का हा सवाल उपस्थित होतोय आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार अशी माहिती मिळते। अधिकची माहिती। नक्कीच, खरं तर गृहमंत्री अमित शहा गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावरती असून देखील जो आहे तो जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचं चित्र जे आहे ते समोर येत आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे दोघही जण येत्या 2 दिवसानंतर दिल्ली या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा अमित शहा यांची भेट घेऊन जी जागा वाटप झालेला आहे त्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा हिस्सा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली पाहायला मिळते। खरं तर अजित पवार यांना 7 ते 8 जागा ज्या आहेत त्या या सगळ्यामध्ये दिलेल्या आहेत, परंतु अजित पवार यांची अपेक्षा जी आहे ती मोठी कदाचित दिसत आहे। त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जे आहेत ते अजित पवार अमित शहाची भेट घेण्यासाठी दिल्लीला येत्या काही 2 दिवसांमध्ये जाणार आहेत। त्यामुळे या सगळ्या बैठकींमध्ये नेमकं काय होतंय, नेमकं अजित पवारांना किती जागा मिळणार आहेत, अजित पवारांची अपेक्षा किती आहे आणि महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय ठरणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।